लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्य आणि नंदिनी ह्या त्यांच्या घरी जात असतात. तेव्हा त्यांच्या आईला अटॅक आलेला आहे. त्यांना परत दवाखान्यात यावं लागतं. तिथे त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तेव्हा त्या आईकडे परत येतात व त्यांची आई ही काव्याला बोलते, काव्या मला तुझं मन कळतंय बाळा, पण मला नंदिनीची खूप काळजी वाटते. आतापर्यंत तिने सगळ्यांची मनं जपण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तू प्लीज तिला दुखवू नको. पण काव्य काही ऐकण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की नाही, आम्ही डिवोर्स घेऊ. डिवोर्स घेतल्यानंतर सगळं काही नीट होईल आणि मी आणि जीवासुद्धा लग्न करू. पण आई म्हणत असते हे सगळं घेण्यासाठी तुला 3-3 माणसांचं बळ वळवावं लागेल. तेव्हा याचंच मला खूप टेन्शन येते आणि ही बोलणं मात्र नंदिनी ऐकत असते. तेव्हा ती म्हणते, काय कसलं टेन्शन घेतेस? तेव्हा काव्य तिला डिवोर्सबद्दल सांगते. तेव्हा नंदिनी काव्यावर रागवते. हे बघून काव्य अजूनच चिडते आणि बोलते, मला घटस्फोट हवा आहे म्हणजे हवं आहे, कारण माझं असं बोलून ती गप्प होते. तिला गप्प झालेली पाहून नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता येणाऱ्या पुढील भागात काव्य कशाप्रकारे सांगते हे पाहणे मात्र आता रंजकच ठरणार आहे. धन्यवाद. मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद.